सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. लवकरच रामनवमी येत आहे, तर म्हणून मी विचार केला की श्रीराम नावाची पट्टी बनवूया. अजून मी बनवलेली नाही आहे, म्हणून म्हटलं त्यानिमित्ताने श्रीराम नामाची पट्टी तयार होईल. तर त्याच्यासाठी मी इथे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. येलो आणि रेड कलरचे मोती घेतलेले आहेत. तुम्हाला जे कॉम्बिनेशन घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. 5 नंबरचे मोती घेणार आहे मी इथे. आणि 2 नंबरची सुई आहे आणि 5 नंबरचाच नायलॉन वायर आहे 50 mm चा. तर चला मग आपण सुरुवात करूया श्रीराम नावाची पट्टी कशी बनवायची ते. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर बनवलेल्या असतील, काही सिंगल लाईनच्या असतील. आता मी करणार आहे ती डबल लाईनची आणि साध्याच विणेत करणार आहे. क्रॉस स्टिचमध्ये पण मी तुम्हाला नंतर करून दाखवेल. सुरुवातीची मी पट्टी साध्या विणेत करणार आहे. बघा, आता सुरुवातीला मी पिवळ्या रंगाचे 4 मोती घेतले. बघा, पिवळ्या रंगाचे 4 मोती घेतले. हा बघा, इथे शेवटचा हा मोती आणि इथे मी शेवटी गाठ दिलेली आहे. त्याच्या जवळचा एक मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, आणि असा एक गोल तयार करायचा. बघा, आणि हा झाला चौकोन. मोत्यांच्या कुठल्याही वस्तू बनवण्यासाठीची ही पहिली सुरुवात, चौकोन. बघा, झालं. आता काय करायचं, परत 3 मोती घ्यायचे. सुरुवातीला आपण 2 घेतले आणि आता 3 घेणार आहेत. 3 का बरं? हा जो इथला मोती असतो तो पण आपल्याला काउंट करायचा असतो, म्हणून आपण घेताना 3च घेतो आणि हा होणार चौथा. तर बघा, दोरा वरच्या बाजूने निघालेला आहे आणि त्याच मोत्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई परत पुढे काढून घ्यायची असते दुसऱ्या चौकोनासाठी. बघा, हा पहिला चौकोन आणि हा दुसरा चौकोन. बघा, हे झाले 2 चौकोन. अशीच आपल्याला चौकोनी पट्टी तयार करायची आहे. आता बघा, ह्या मोत्यातून ह्या मोत्यात सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, हे झाले 2 चौकोन. आता मी परत एक तिसरा चौकोन तुम्हाला करून दाखवते. त्याच्यासाठी परत आपल्याला 3च मोती घ्यायचे असतात. हे घेतले 3 मोती. आता बघा, मगाशी दोरा वरती निघालेला होता, मग आपण ह्या मोत्याच्या खालच्या बाजूने सुई वरती काढून घेतली. आता दोरा ह्या बाजूने खाली आला आहे. आता वरच्या बाजूने सुई खालच्या बाजूला काढून घ्यायची. म्हणजे ज्या मोत्यातून सुई बाहेर निघते सुरुवातीला, त्याच मोत्यातून परत सुई आपल्याला दुसऱ्या बाजूने बाहेर काढून घ्यायची असते. बघा, हा तिसरा चौकोन. आता परत सुई पुढे काढून घ्यायची. कशी? मगाशी कशी वरच्या बाजूने दोरा निघाला म्हणून हा एक मोती आणि हा एक मोती, याच्यातून सुई आपण बाहेर काढली. आता खालच्या बाजूने दोरा निघालेला आहे, तर आपल्याला ह्या मोत्यातून ह्या मोत्यापर्यंत खालच्या बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आहे. आणि नेहमी सुई फिरवूनच घ्यायची, सरळ नाही घ्यायची. सरळ घेतली तर दोरा दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही विणकाम करताना ह्याच पद्धतीने विणकाम करा. सरळ दोरा कुठेच काढायचा नाही. दोरा जसा मी फिरवून घेतला आहे प्रत्येक वेळी, एका वेळी सुई खालून निघते, एका वेळी वरतून निघते. अशाच पद्धतीने तुम्हाला हे विणकाम करायचं आहे, तेव्हाच ते बरोबर येणार आहे. जर तुम्ही सरळ सरळ मोत्यातून दोरा घ्याल तर तो मोत्यांमधून दिसेल पण आणि तुमची डिझाईन पण खराब दिसेल. आता बघा, 3 चौकोन मी तुम्हाला करून दाखवले. अशीच आपल्याला चौकोन करायची आहे पट्टी. तर ती 15 चौकोनांची पट्टी करायची आहे. आता मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. अशीच पट्टी करायची आहे. जसे 3-3 मोती घेतले मी, तसेच 3-3 मोती घेत जायचे आहे आणि अशाच पद्धतीने चौकोन चौकोन करत जायचे आहेत. बघा, मी ही पट्टी पूर्ण करून घेतलेली आहे. मी 15 सांगितले, तर मी 16 चौकोन तयार केलेले आहे. 15 ऐवजी 16 चौकोन तयार करा. म्हणजे 15 केले तरी चालतील, पण मी 16 घेतलेले आहे. 15 घ्यायचे तर मी 16 घेतलेले आहेत. तर आता बघा, ही 16 मोत्यांची पट्टी, 16 चौकोनांची पट्टी. आता काय करायचं, बघा, हा मोती इथे, बघा, दोरा इथे निघालेला आहे. ह्या पुढच्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण अशी आडवी पट्टी करत होतो ना, आता आपल्याला अशी म्हणजे पट्टी ही उभी धरायची आहे आणि असं आडवं काम करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने
आता इथे अजून एक पिवळ्या कलरचा आपल्याला चौकोन बनवून घ्यायचा आहे. बघा, दोरा वरती निघालेला आहे ना, त्या मोत्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई परत एकदा वरती काढून घ्यायची आणि बघा असा हा परत एक चौकोन तयार करायचा. आता सुई फिरवून बघा, 1 2 3 आणि हा चौथा मोती, ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, सलग ह्या 3 मोत्यांमधून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे, खाली काढून घ्यायची आहे सुई. बघा, आता हा इथला हा मोती, बघा ही पहिली लाईन आपण तयार केली. ही पहिली पट्टी 16 मोत्यांची, 16 चौकोनांची. आता ही दुसरी सुरू होणार आहे. आता इथे आपण दुसरा एक चौकोन तयार केला आणि आता 2 मोती घ्यायचे आहेत, पिवळ्या रंगाचेच 2 मोती घ्यायचे आहेत. आणि बघा, दोरा इकडनं खाली निघालेला आहे ना, तर हा इथला मोती आहे ना, त्या मोत्यातून सुई अशी आडवी काढली आणि परत ह्या उभ्या मोत्यातून अशी खाली काढून घेतली. बघा, हा झाला इथे दुसरा चौकोन तयार. आता बघा, काही महिला काय मिस्टेक करतात, आता दोरा इथून निघालेला आहे ना, पुढचा चौकोन घ्यायला सरळ ह्या मोत्यात सुई काढून घेतात. बघा, या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी, दोरा दिसतो. बघा, अशा पद्धतीने दोरा दिसतो सगळा. इथून तिथून जर तुम्ही सलग सरळ सरळ मोत्यांमधून सुई काढून घेतली तर दोरा दिसतो. मग का दिसतो हे कळलं असेल तुम्हाला. बघा, आणि नेहमी सुई आडवी काढायची, कुठल्याही मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची. बघा, पण सरळ काढायची नाही. ह्या मोत्यातून सरळ ह्या मोत्यात दोरा दिसायला नको. बघा, सरळ मोत्यातून दोरा कुठेच नाही दिसणार तुम्हाला. ह्याच पद्धतीने तुम्हाला सगळं विणकाम, कुठल्याही मोत्यांची कुठलीही डिझाईन बनवा, पण तुम्हाला ह्याच पद्धतीने काम करायचं आहे. सरळ सरळ दोरा कुठेच नाही दिसला पाहिजे. आता सलग इथून ते इथपर्यंत पिवळ्याच मोत्यांची पट्टी तयार करून घ्यायची आहे. इथून ते इथपर्यंत मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा, 2 लाईन मी तयार करून घेतलेल्या आहे. 2 लाईन तयार झालेल्या आहे. आणि आता बघा, मगाशी आपण वरतून खाली करत आलो, आता खालून वरती करत जायचं आहे. आता मी ह्या 2च पट्ट्या, 2च लाईन इथे सोडते आहे मोकळ्या. तुम्हाला अजून एक लाईन घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पट्टीची साईडची बाजू किती ठेवायची आहे नावाच्या पुढे. मला वाटलं तर मी परत नंतर वाढवून घेईल इकडे. आता आपण डायरेक्टच नावाला सुरुवात करूया. साईडचे पट्टे आपण नंतर पण वाढवू शकतो. आता 3 मोती घ्यायचे आहे पिवळ्याच रंगाचे. बघा, पिवळ्याच रंगाचे 3 मोती घ्यायचे. बघा, दोरा कुठून निघालेला आहे, त्याच मोत्याच्या मागच्या बाजूने सुई वरती काढली. हा झाला सुरुवातीचा एक चौकोन. दोरा असं व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा नेहमी. बघा, ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आहे. इथे एक पिवळा चौकोन तयार केलेला आहे. आता इथे आपल्याला घेताना एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे. बघा, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. बघा, दोरा कुठे निघालेला आहे. आता हा जो पिवळा मोती आहे ना, वरतून खाली सुई काढून घेतली मी. बघा, वरच्या दिशेने खाली सुई काढून घेतली. अशा पद्धतीने हा इथला चौकोन तयार केला. बघा, ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घेते परत. बघा, आता काय करायचं, हा लाल मोती, हा पिवळा आणि हा उभा पिवळा, 1 2 3 ह्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा, एक लाल मोती, हा पिवळा आडवा मोती आणि तिसरा उभा पिवळा मोती. अशा 3 मोत्यांमधून आपण सुई वरती काढली. बघा, आता इथे परत काय करायचं, परत एक पिवळा मोती आणि परत एक लाल मोती. बघा, पिवळा आणि लाल. आणि पिवळा घेताना इथे बसला पाहिजे आणि लाल घेताना इथे बसला पाहिजे.
अशा हिशोबाने घ्यायचा आहे. बघा आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई परत वरती काढते मी. बघा आता काही बायका काय करतात, पुढचा चौकोन करण्यासाठी सरळ सुई अशी मोत्यांमधून काढून घेता. बघा असा हा दोरा दिसतो की नाही, बघा तुमच्या डिझाईन असतील, असा दोरा कुठेच दिसायला नकोय, ते चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे नेहमी सुई फिरवून घेणे म्हणजे काय, शेजारच्या हा जो आडवा मोती असतो ना त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. नेहमी सुई गोल फिरवून घ्यायची, सरळ सरळ कुठेच घ्यायची नाही, दोरा कुठेच दिसायला नको. आता परत बघा दोरा ह्या बाजूने निघालेला आहे, तर सुरुवातीलाच आपल्याला लाल कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग पिवळा घ्यायचा आहे. जर पिवळ्या मोत्यातून दोरा वरती निघाला असता तर सुरुवातीला पिवळा मोती घेतला असता आणि मग लाल घेतला असता. आणि आता दोरा इकडनं निघाला आहे म्हणून लाल सुरुवातीला घेतला आणि मग पिवळा घेतला. आता याच्यात कन्फ्युजन होत असेल तर बघा, डिझाईन आपली बरोबर आहे की नाही, कलर घेतलेला बरोबर आहे की नाही, हे कन्फर्म करण्यासाठी असा चौकोन असा फक्त जोडून बघायचा. बघा आला की नाही बरोबर, म्हणजे आपण जे काम करतो आहे ते बरोबर येत आहे. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे चुकलं जरी, तुमचा मोती मागे पुढे झाला, मग तुम्ही असं लावून बघितल्यावर कळतं तुम्हाला की नाही आपण बरोबर मोती घेतला आहे. आणि चुकलेला असेल तर तुम्ही विणण्याच्या आधीच तुम्हाला ती चूक कळते, त्याच्यामुळे तुम्ही आधीच सुधारून घेऊ शकता. ती दोरा आधी विणायच्या आधीच तुम्हाला हे करून बघायचं आहे. कुठल्याही डिझाईनमध्ये जेव्हा कलर घ्याल तुम्ही अशा पद्धतीने करून बघायचं, म्हणजे कलर चुकत नाही. आता परत सुई फिरवून घ्यायची आहे आणि ह्या वरच्या मोत्यात काढून घ्यायच्या आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, तेव्हाच तुमचं काम असं परफेक्ट होणार आहे. बघा ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढली. आता सेम असंच करायचं सरळ, इथून इथपर्यंत आपल्याला एक पिवळा आणि एक लाल, एक पिवळा आणि एक लाल. बघा ह्या बाजूच्या सगळ्या मोत्यांमध्ये लाल मोती येईल आणि ह्या मधल्या बाजूला सगळे पिवळ्या कलरचे मोती येतील. तर इथून तर इथपर्यंत करून घ्यायचं आहे. जसा इथे शेवटी पिवळा मोती आला आहे ना, तसा इथे पण घ्यायचा आहे. तर ते किती करायचे आहेत मी तुम्हाला दाखवतेच. तर इथून तर इथपर्यंत करून घेते आणि मग पुढे तुम्हाला कसं करायचं आहे दाखवते मी. आणि हे किती चौकोन केले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथून इथपर्यंत करून घेतलेलं आहे आणि इथे फक्त शेवटचाच पिवळ्या कलरचा चौकोन आपल्याला बनवायचा आहे. बघा त्याच्यासाठी 2 पिवळे मोती घेतले आणि इथला हा शेवटचा चौकोन पण आपण पूर्ण करून घेऊ. बघा तिसरी लाईन आहे ही आपली, तिसरी लाईन आहे. आणि बघा इथे इथे हा शेवटचा आणि हा पहिला पिवळ्याच रंगाचा चौकोन आहे. ठीक आहे, बघा हा पण आणि हा पण, आणि याच्यामध्ये सगळे हे लाल मोती आपण ऍड केलेले आहे. आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुईवरती काढून घेऊ. पुढची स्टेप तुम्हाला दाखवते मी आता कशी करायची आहे ते. बघा आता सुरुवातीला 1-2 मोती आपल्याला पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे आणि 1 मोती लाल कलरचा. बघा दोरा बघा कुठून निघालेला आहे आणि सुई मी कुठून घेतली आहे. बघा अशा पद्धतीने चौथी लाईन चालू आहे आपली. आता सुई फिरवून घ्यायची. बघा 1, 2, 3 आणि 4. हा लाल मोती आहे ना उभा, त्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. लाल मोत्यात सुई काढून घेतल्यानंतर आता पुढे 2 लाल मोती घ्यायचे आहे. हे 2 लाल मोती घेतले. परत बघा सुई या आडव्या लाल मोत्यातून उभ्या लाल मोत्यातून खाली निघाली. आता हा जो आडवा आहे ना लाल मोती, त्याच्यातून सुई आडवी काढून आणि मग ह्या उभ्या मोत्यातून परत खाली काढून घ्यायची आहे. बघा हा झाला एक लाल चौकोन. परत बघा आता परत सरळ सुई आली आहे ना, पुढच्या चौकोनासाठी सरळ खाली सुई घ्यायची नाही, अशी आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची. बघा आणि आता सलग इथून ते इथपर्यंत तुम्हाला सगळे
लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत बघा. इथून तर इथपर्यंत सगळे मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे. आणि शेवटी बघा इथे कसा हा चौकोन केला आहे असा अर्धा, इथे हा लाल मोती आलाय, तसंच इथे पण तयार होणार आहे. सलग इथून तर इथपर्यंत सगळे लाल कलरचेच मोती घ्यायचे आहे. मी ते करून घेते आणि मग हा शेवटचा चौकोन तुम्हाला करून दाखवते. बघा इथून तर इथपर्यंत सगळे मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत. 2-2 मोती घ्यायचे आहेत. बघा सलग इथून इथपर्यंत मी लाल रंगाचे मोती घेतले आहे. बघा लाल रंगाचे मोती घेतले आहे आणि बघा शेवटी 2 पिवळे मोती घेतले आहे. हा जो शेवटचा चौकोन आहे ना त्याला पूर्ण करण्यासाठी 2 मोती पिवळ्या रंगाचे घेतलेले आहेत. बघा आता वरची आणि खालची बाजू सेम झालेली आहे. इथली बघा, इथली आणि इथली. आपण नाम सुरू करण्याच्या आधी ह्या 2 लाईन ज्या देतो ना त्याची सुरुवात आपण केलेली आहे. आता एक लाईन तयार झाली आहे, दुसरी पण आपल्याला तयार करायची आहे. अशाच पद्धतीने आपण ती पण तयार करून घेऊ. आता दोरा मी ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात काढून घेते. बघा इथे काढून घेतलेली आहे. आता सलग आपल्याला पिवळ्या रंगाचेच मोती घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण 3 मोती घेणार पिवळ्या रंगाचे. बघा दोरा बघा कुठून निघाला आणि सुई बघा मी कुठून घेते आहे. बघा हा झाला एक चौकोन. आता बघा सरळ घ्यायची नाही. खूप वेळा सांगितले मी आणि नेहमी सांगेल, कारण चूक व्हायला नको. असं सरळ दोरा घ्यायचा नाही, नेहमी आडवा काढून घ्यायचा. आडव्या मोत्यातून आडवा काढून घ्यायचा. बघा आडवा काढून घेतला. आता परत 2 मोती घ्यायचे. 2 मोती घेतले. आता हा पुढचा लाल मोती त्याच्यातून सुई खालच्या दिशेने काढायची. खालच्या दिशेने काढली आणि परत ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची. बघा आणि आता परत सरळ फिरवून घ्यायची. 1 2 3 हा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये नेहमी सुई फिरवून घ्यायची. कोणाला वाटत असेल याच्यामध्ये टाइम वेस्ट आहे, पण तुमची वस्तू खूप सुंदर होणार आहे. आणि जर कोणाला करायचं असेल तर सरळ सरळ तर करू शकताय. माझं काम आहे सांगण्याचं. बघा आता सलग इथून इथपर्यंत सगळे पिवळ्या रंगाचेच मोती घ्यायचे आहे. सलग इथून तर इथपर्यंत पिवळ्या रंगाचे मोती मी ते घेऊन टाकते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. बघा इथून इथपर्यंत सगळे पिवळ्या कलरचे मोती घेतले आणि बघा इथे दोरा संपलेला आहे माझा. तर दोरा संपल्यानंतर काय करायचं बघा. आता मी इथे दोरा आहे बघा. आता मी फक्त हा फिरवून घेईल आणि इकडे घेईल. इकडे का घेणार आहे ते पण सांगते. बघा इकडे का घेतलं, कारण इकडे आपलं काम संपलेलं आहे. आपली सुई इकडे परत मागे येणार नाहीये, त्याच्यामुळे मी सुई मागच्या बाजूने काढून घेतली. आता बघा ह्या गोलातून हा जो मोकळा भाग आहे ना त्याच्यातून सुई वरती काढली आणि हा जो गोल तयार झाला इथे त्याच्यातून सुई काढून घेतली आणि गाठ दिली. बघा एकच गाठ दिली मी, पक्की द्यायची आहे. आणि काय केलं बघा, ह्या पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढली. ठीक आहे, आणि एकदम व्यवस्थित ओढून घ्या. बघा आता दिलेली गाठ दिसते आहे का तुम्हाला? बघा नाही दिसणार, कारण ती मोत्याच्या मध्ये गेलेली आहे आणि ह्या मोत्यात आपलं काम नाहीये. आपण परत सुई फिरवून ह्या मोत्यात नाही येणार आहे. म्हणून मागच्या बाजूने मी सुई काढून घेतली आणि परत ह्या पिवळ्या मोत्यातून काढून घेतली. असंच 2-4 मोत्यांमधून सुई अशी फिरवून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ती गाठ जी आहे ती एकदम पक्की होणार आहे. बघा गाठ कुठे दिली समजणार पण नाही. फक्त ही जी सुरुवातीची मी केली आहे तीच तुम्हाला इथे दिसत असेल. बघा आणि आता जी गाठ दिली ती कुठेच तुम्हाला दिसणार नाही. अशा पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्हाला अशाच गाठी द्यायच्या आहेत. प्रयत्न करायचे ती गाठ कुठेच दिसायला नको आणि सुटायलाही नको. आता हा उरलेला दोरा मी कट करून घेते. बघा अशा पद्धतीने तुमची फिनिशिंग असायला पाहिजे. कुठलीही मोत्याची वस्तू, कुठलीही मोत्याची डिझाईन तुम्ही करायला घ्या, पण अशाच पद्धतीने करा. दोरा कुठेच सरळ दिसायला नको. बघा कुठेच दिसणार नाही तुम्हाला दोरा. आता मी दुसरा दोरा घेते. बघा आता नवीन दोरा घ्यायचा आणि नेहमीसारखी दोऱ्याला गाठ द्यायची आहे मागे. आणि मग सुरुवात करताना कशी करायची बघा. आता इथून आपल्याला चौकोन करायचा आहे ना, तर इथेच बघा हा जो मोती आहे ना, ह्या मोत्यातून मी सुई आडवी काढून घेते. बघा बघा आडवी काढली आणि अशी घट्ट ओढून घेतलेली आहे.
बघा ही जी गाठ आहे ना इथे थोडीशी दिसत असेल बघा, या मोत्यात अडकून जाते ती, म्हणजे सुटत पण नाही आणि बाहेर पण नाही निघून येणार आणि दिसणारही नाही. अशा पद्धतीने तुम्हाला गाठी द्यायच्या आहे. बघा दोरा मी वरती काढून घेतलेला आहे. आता इथून आपण परत सुरुवात करूया. पुढे आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे पिवळ्याच रंगाचे. पिवळ्याच रंगाचे 3 मोती घ्यायचे आहे. बघा दोरा वरच्या बाजूने निघालेला आहे, सुई खालच्या बाजूने वरती काढून घ्यायची. हा झाला एक चौकोन तयार. आता सुई फिरवून घ्यायची 1 2 3 आणि हा चौथा मोती, म्हणजे या मोत्याच्या खालच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे, पण ती अशी गोल फिरवून घ्यायची. हा जो चौकोन आपण आत्ता केला त्या चौकोनातून फिरवून घ्यायची आहे. बघा या आडव्या मोत्यातून आडवी आणि मग आता ह्या उभ्या मोत्यात खाली काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे परत आता काय करायचं, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती. बघा एक पिवळा मोती एक लाल मोती घेतला. हा जो मोती आहे आडवा त्याच्यातून सुई आडवी काढली. मग परत हा जो उभा मोती आहे त्या उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत हा जो पिवळा कलरचा मोती आहे ना आडवा, त्याच्यामधून सुई आडवी काढायची. आडवीच काढायची आहे, सरळ पुढे नाही काढायची. बघा आता परत काय करायचं, परत एक पिवळा मोती आणि एक लाल मोती. आता सुरुवातीला लाल आणि मग पिवळा. बघा आता दोरा इकडनं निघाला आहे ना, तर ह्या मोत्याच्या खालच्या बाजूने आपल्याला सुई वरती काढायची आणि परत या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे. बघा आता ही जी आपण लाईन तयार केली ना रेड कलरची, तशीच आपल्याला इथे करायची आहे. आपण इथे कसं एक पिवळा एक लाल एक पिवळा एक लाल अशा पद्धतीने घेतलं ना, ह्या लाईन मध्ये पण आपण तसंच करणार आहे. बघा आता 2 पिवळे लावून झाले आपले लाल मोती. बघा सुई खाली काढून घेते. हा जो पिवळा मोती आहे ना त्याच्यामध्ये या आडव्या मोत्यातून या उभ्या मोत्यात सुई काढून घेतली आहे. बघा आता परत काय करायचं, एक पिवळा एक लाल मोती. तुम्हाला ह्या लाईन मध्ये सगळे एक पिवळा आणि एक लाल मोती अशाच पद्धतीने मोती घ्यायचे आहे. बघा एक पिवळा आणि एक लाल आणि सुई या आडव्या मोत्यातून मग ह्या उभ्या मोत्यातून खाली काढायची. आता लक्षात काय ठेवायचं, एका वेळी लाल मोती सुरुवातीला, एका वेळी पिवळा मोती सुरुवातीला. बघा जेव्हा आडवा मोती निघेल ना, आडव्या मोत्यातून सुई बाहेर निघेल अशी आडवी, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला लाल मोती घ्यायचा आहे आणि मग पिवळा. आणि जेव्हा ह्या उभ्या मोत्यातून, बघा हा पिवळा मोती उभा, त्याच्यातून खाली जेव्हा सुई येईल तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच पिवळा घ्यायचा आहे आणि मग लाल घ्यायचा आहे. असं अल्टरनेट तुम्हाला करायचं आहे. एक पिवळा एक लाल एक पिवळा एक लाल. लाल मोती सगळे ह्या लाईन मध्ये येतील आणि पिवळे मोती सगळे ह्या लाईन मध्ये. असं करून तुम्हाला ही पूर्ण लाईन इथपर्यंत पूर्ण करायची आहे. ती मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा एवढ्या लाल मोती मी ऍड केले आहे. बघा फक्त तुम्ही म्हणाल इथून इथपर्यंत किती घ्यायचे काय घ्यायचे, तर लक्षात एवढंच ठेवायचं, हे लाल मोती मोजण्यापेक्षा वरती हा एकच पिवळा मोती आहे, तिथून पुढे सगळे लाल मोती आहे आणि इथे शेवटी पण एकच पिवळा मोती येणार आहे. बघा इथे शेवटच्या मोत्यात मी सुई काढून घेतलेली आहे आणि 2 पिवळे मोती घेतले आहे आणि हा बघा हा आडव्या पिवळ्या मोत्यातून सुई, मग ह्या उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. बघा सगळी ही जी लाईन आहे त्यात सगळे लाल मोती आहे, फक्त हा वरचा एक आणि खालचा एक 2च पिवळे मोती आहेत. असं लक्षात धरून तुम्ही हे काम करायचं आहे, एवढे लाल मोती मोजण्यापेक्षा. आता बघा या पिवळ्या मोत्यातून मी सुई वरती काढून घेतली. आता इथे लक्ष द्या, सुरुवातीला एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती आणि 2 पिवळे मोती असे मोती घ्यायचे आहे. बघा
दोरा वरती निघालेला आहे. मग मोत्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे. बघ, हा एक चौकोन तयार झाला. आता ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढते. आडवी काढा, उभी नका काढू. बघ, आणि आता 2 लाल कलरचे मोती. बघा, आडवी सुई आहे. या उभ्या मोत्यातून सुई खाली काढायची. बघा, आणि आता आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे. हा झाला एक चौकोन तयार. आता सुई ह्या मोत्यात काढायची. मग सुरुवातीला हा लाल उभा मोती, मग हा आडवा मोती आणि परत हा उभा मोती. अशा पद्धतीने सुई गोल फिरवून आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. आता ही जी लाईन तयार केली ना आपण रेड कलरची, इथे पण तशीच करायची आहे. आता सलग इथून ते इथपर्यंत तुम्हाला सगळे मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. 2-2 मोती घ्यायचे आणि चौकोन पूर्ण करायचा. आता मी इथून इथपर्यंत पूर्ण करून घेते आणि मग हे झाल्यावर आपल्याला श्रीला सुरुवात करायची आहे. बघा, एवढी पट्टी पूर्ण झाली. ही एक लाईन आणि ही एक लाईन, दोन्ही लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे. आता पुढच्या लाईन मध्ये आपल्याला सगळे मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. बघा, 3 मोती घेतले मी पिवळ्या रंगाचे. दोरा वरच्या बाजूने निघालेला आहे. खालच्या बाजूने सुई वरती काढून घेतली मी. परत सुई फिरवून हा जो लाल मोती आहे ना, त्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, ह्या उभ्या लाल मोत्यातून सुई खाली काढली मी. आता सलग इथून सगळे पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे आहे. 2-2 मोती घ्यायचे आणि एक एक चौकोन पूर्ण करायचा. सगळे मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत. बघा, सुई आडवी काढायची, सरळ खाली काढायची नाही. सलग इथून इथपर्यंत पिवळ्याच रंगाचे चौकोन करायचे आहे. पिवळेच मोती घ्यायचे 2-2 आणि ही स्टेप पूर्ण करायची. पुढची स्टेप मी तुम्हाला करून दाखवते. इथपर्यंत ही आपण स्टेप पूर्ण केलेली आहे. पिवळेच कलरचे मोती घ्यायचे होते म्हणून. आता बघा, आपल्याला इथून ह्या स्टेपला श्रीसाठी सुरुवात करायची आहे. तर आता इथे आपल्याला 6 चौकोन पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. बघा, आता श्रीसाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सुरुवात व्यवस्थित बघा. बघा, इथे आपण एक पिवळ्या कलरचा चौकोन तयार केला. ठीक आहे. आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची. परत 2 मोती घ्यायचे, पिवळ्याच कलरचे घ्यायचे. बघा, ह्या मोत्यातून सुई मी खाली काढली. मग परत ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घेतली आणि परत ह्या 3 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची. 1 2 3. हा तिसरा मोती. तिरपे मोजले मी. बघा, हा सरळ जो मोती आहे त्याच्यातून सुई वरती काढून घेतली. ठीक आहे. आता हे जसे 2 चौकोन मी तुम्हाला करून दाखवले तसेच वरती 4 चौकोन करायचे आहे. म्हणजे टोटल 6 चौकोन आपल्याला करायचे आहे. 6 चौकोन. बघा, 2 मी करून दाखवले, वरती बाकी आहे 4. ते 4 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आणि मग वरच्या स्टेपला आपल्याला लाल कलरचा मोती घ्यायचा आहे. तर मी आता ते पूर्ण करून घेते आणि मग पुढे लाल कलरचा मोती कुठे घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवते. बघा, 1 2 3 आणि 4 ह्या मोत्यापर्यंत तुम्हाला पिवळ्याच कलरचे मोती घ्यायचे आहे. 4 चौकोन करायचे. 2 मी आधीच केलेले आहे. 6 चौकोन. बघा, आता मी ही 6 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहे ना. बघा, किती चौकोन झाले आहे? 6 चौकोन. इथून मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 चौकोन आपण तयार केले आहे पिवळ्याच कलरचे. आता 7व्या चौकोनात आपल्याला काय करायचं आहे? बघा, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती असे 2 मोती घेतले मी आणि हा 7वा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा. बघा, इथे आपल्याला हा एकच लाल मोती ऍड करायचा होता. एकच लाल मोती ह्या लाईन मध्ये. श्रीसाठी आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण एक लाल मोती ऍड केलेला आहे. बघा, एवढाच इथं डिफरन्स होता. तोच मला तुम्हाला करून दाखवायचा होता. आता बघा, इथून सलग इथपर्यंत सगळे आता येलो कलरचेच मोती येणार.
हे कसे चौकोन आपण केले पिवळ्याच कलरचे तसे सरळ इथपर्यंत सगळे पिवळ्याच मोती घ्यायचे आहे. फक्त डिफरन्स इथे होता, या 7व्या चौकोनात आपल्याला एक मोती ॲड करायचा होता. आता वरतून जेव्हा खाली करत येऊ ना तेव्हा परत आपल्याला लाल कलरचे मोती ॲड करायचे आहे. ते कुठे करायचे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या आधी तुम्ही इथून तर इथपर्यंत पूर्ण करून घ्या, मीही करून घेते आणि मग पुढची स्टेप बघूया. बघा इथून इथपर्यंत आपण पूर्ण करून घेतलेलं आहे. आता परत इथे 3 मोती घ्यायचे आणि हा इथला चौकोन हा पूर्ण करायचा. बघा असं झालं. आता परत सुई फिरवून घ्यायची नेहमीप्रमाणे आणि इथे खाली काढून घ्यायची. आता आपल्याला ह्या लाईनमध्ये परत काही लाल मोती ॲड करायचे आहे. तर आता खालच्या बाजूने मी तुम्हाला करून दाखवताना सांगितलं 6 चौकोन तुम्हाला पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. आता तसंच वरच्या बाजूने पण मी तुम्हाला सांगणार आहे. वरच्या बाजूने तुम्हाला पिवळ्याच कलरचे चौकोन करायचे आहे, 8 चौकोन. बघा 2 चौकोन मी पूर्ण केले. खाली करून दाखवताना मी तुम्हाला हे सांगितलं 6 चौकोन तुम्ही पूर्ण करून घ्या. इथे फक्त एकच मोती ॲड करायचा होता. आता वरतून खाली येताना 8 चौकोन करायचे आहे. बघा 1 2 झाले. आता बाकीचे 6 पूर्ण करून घ्यायचे आहेत. ते मी करून घेते पूर्ण आणि मग कुठे लाल मोती वापरायचा मी तुम्हाला सांगते. बघा 8 चौकोन पूर्ण झाले. 1 2 3 4 5 6 7 8 8 चौकोन. 8 चौकोन पूर्ण केल्यानंतर पुढे आपल्याला 2 स्टेप लाल कलरचे मोती घ्यायचे. बघा 2 लाल मोती घेतले. बघा 8वा चौकोन झाल्यानंतर 9वा चौकोन, 2ही मोती लाल रंगाचे घेतले. ही झाली एक स्टेप. ठीक आहे. दुसऱ्या स्टेपला पण आपल्याला लालच रंगाचे मोती घ्यायचे आहे. त्याच्या आधी आपण हा जो लाल मोती आहे ना इथला उभा, त्याच्यात आपण सुई काढून घेऊ. बघा ह्या लाल उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आहे मी आणि इथे पण 2 लाल रंगाचेच मोती घ्यायचे आहे. ठीक आहे. ते 2 लाल रंगाचे मोती आणि हा इथला चौकोन तयार होणार लाल रंगाचा. ही दुसरी स्टेप. बघ आता ह्या आडव्या लाल मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची. आणि आता इथून तर खालपर्यंत सगळे मोती पिवळ्याच रंगाचे. आता मी फक्त एवढंच सांगणार आहे, जिथे लाल मोती वापर होईल ना तिथेच मी तुम्हाला सांगणार आहे, करून दाखवणार आहे. बाकी ज्या ठिकाणी पिवळा रंग आहे तो तुम्ही स्वतः करून घ्यायचा आहे. येलो कलरचे मी सांगून देईन मोती आणि तुम्ही त्या पद्धतीने करायचं आहे. जसं इथून इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं 8 चौकोन घ्या आणि 9व्या चौकोनला तुम्ही हा कलर घ्या. आता इथे हे लाल कलरचे चौकोन करून झाले आहेत. आता सलग इथून तर खालपर्यंत सगळे मोती पिवळ्याच कलरचे घ्यायचे, पिवळ्याच कलरचे चौकोन येणार आहे. आणि इथून पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगेल. बघा एवढं पूर्ण करून घेतलं. आता परत एकदा बघा इथून तर इथपर्यंत हा जो पिवळा कलरचा मोती आहे ना, या पिवळ्या कलरपर्यंत आपल्याला 6 चौकोन तयार करायचे आहे, पिवळ्याच रंगाचे करायचे आहेत. बघा 1 2 3 4 5 आणि 6 पिवळ्या रंगाचे चौकोन पूर्ण करून घ्यायचे आणि मग त्याच्यावरच्या 7व्या चौकोनाला कसा कलर घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते. लालच रंग घ्यायचा आहे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथून तर इथपर्यंत सगळे मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. 6 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे. बघा 6 चौकोन पूर्ण झाले. 6 चौकोन पूर्ण झाल्यानंतर बघा ह्या लाल मोत्यात सुई बाहेर निघते. बघा या लाल मोत्यातून दोरा बाहेर निघालेला आहे. आता आपल्याला इथे एक मोती लाल घ्यायचा आहे आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे. बघा एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. आता इथून आपण हा चौकोन पूर्ण करू. आपण ह्या श्रीसाठी सुरुवात केलेली आहे. बघा ही जी अशी ही तिरपी लाईन जाते आहे ना, ती आपल्याला करायची आहे. आता ह्या लाल मोत्यातून, आडव्या लाल मोत्यातून बघा आडव्या लाल मोत्यातून मी सुई बाहेर काढली आहे. आता इथे 2ही मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे. हे घेतले 2ही मोती लाल रंगाचे. वरच्या बाजूने सुई खालच्या बाजूला काढली आणि मग
ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घेतली. बघा, आता सुई फिरवून घ्यायची. हा जो पिवळा मोती आहे ना, त्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, ह्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे. बघा, आता इथे आपण हे 2 लाल मोती घेतलेले आहे. आता पुढे काय करायचं, एक मोती पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे आणि एक मोती लाल रंगाचं घ्यायचं आहे. बघा, एक मोती पिवळा घेतला आणि एक मोती लाल घेतला. बघा असा. आता या पिवळ्या मोत्यातून ह्या पिवळ्या मोत्यात सुई काढायची आहे, आडव्या पिवळ्या मोत्यात. बघा, या आडव्या पिवळ्या मोत्यातून सुई मी बाहेर काढली आहे. बघा, ही तिरपी लाईन आहे ना, ही तिरपी लाईन पण आपल्याला करत जायची आहे. आता इथे पिवळाच चौकोन घ्यायचा आहे, पिवळ्याच कलरचा. बघा, 2 पिवळे मोती घेतले. ह्या पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढायची. बघा, हा झाला एक पिवळ्या कलरचा चौकोन. आता आडव्या मोत्यातून सुई आडवी काढते. आणि परत सुई फिरवून घ्यायची आणि वरती काढून घ्यायची आहे. बघा, या उभ्या मोत्यातून, मग आडव्या मोत्यातून आणि परत उभ्या मोत्यातून वरती काढायची. आता पुढे काय करायचं, परत एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आहे आणि मग एक लाल घ्यायचा आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचा. बघा, आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आडवी काढायची, आडवी काढायची. उभ्या पिवळ्या मोत्यातून नाही घ्यायची, सरळ आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे. आता इथे परत एक मोती लाल, एक मोती पिवळा. सुरुवातीला लाल आणि मग एक पिवळा. बघा, वरच्या बाजूने सुई खाली काढून घ्यायची आणि मग या आडव्या मोत्यातून आडवी काढायची. बघा, अशा पद्धतीने. आता परत सुई फिरवून घ्यायची आहे आणि ह्या पिवळ्या मोत्यात काढून घ्यायची आहे. जो उभा पिवळा मोती आहे त्याच्यामध्ये. बघा, पिवळ्या मोत्यात आपण सुई काढून घेतलेली आहे. आणि आता इथून सलग इथपर्यंत किती चौकोन होतील, 1 2 3 आणि 4 चौकोन तुम्हाला पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत. आणि वरतून खाली करताना आपल्याला परत लाल रंगाचे यूज करायचं आहे. तर 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्या. मी पण करून घेते आणि मग पुढची स्टेप आपण बघू. बघा, आता इथे पूर्ण झालेला आहे. आता बघा, वरतून 3 चौकोन पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे. वरतून 3 चौकोन, बघा 1 2 आणि 3 चौकोन पिवळ्या रंगाचे करायचे. आणि चौथ्या चौकोनाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तिथे लाल रंगाचा वापर आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे 3 चौकोन पिवळ्या रंगाचे करून घ्यायचे आहे. बघा, 3 चौकोन पिवळ्याच कलरचे घ्यायचे होते, म्हणून मी तुम्हाला फक्त सांगितले आहे, करून दाखवले नाही. जे लाल रंगातले चौकोन आहे तेच मी तुम्हाला करून दाखवणार आहे. श्री तयार करण्यासाठीच फक्त मी दाखवणार आहे. आता बघा, पुढे आपल्याला 4-5 स्टेप लालच रंगाचे मोती घ्यायचे आहे. आता बघा, लाल रंगाचा मोती घेतला मी. 3 चौकोन पिवळे झाले. चौथ्या चौकोनात आपण लाल रंग घेतला आहे. 2 मोती लाल रंगाचे घेतले. बघा, आता ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची. आडव्या लाल मोत्यातून आडवी काढायची. बघा, आडव्या मोत्यातून आडवी काढली. परत 2 मोती घ्यायचे, लाल रंगाचेच घ्यायचे आहेत. मग बघा, या लाल मोत्यातून सुई वरती काढली, मग आडवी काढली. आता परत सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे ना, उभा लाल मोती, त्याच्यात सुई काढून घ्यायची आहे. परत तिथे पण 2 लाल मोतीच घ्यायचेत.
2 लाल मोती बघा या आडव्या मोत्यातून आडवी काढायची आणि मग ह्या उभ्या मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे। आता आडव्या मोत्यातून आडवी काढायची, पिवळ्या नाही घ्यायची, लाल मोत्यातून आडवी काढायची। परत लाल मोतीच घ्यायचे आहे 2 बघा लाल मोत्यातून आता पिवळ्या मोत्यातून वरती काढायची आणि मग ह्या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे। आता परत सुई खाली काढून घ्यायची, हा जो लाल मोती आहे तिथे बघा परत 2 लाल मोती घ्यायचे आहेत। परत 2 लाल मोती घेतले, पुढचा चौकोन तयार करून घ्यायचा, हा झाला। आणि परत आडव्या मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने। आता पुढे बघा आपल्याला 3 स्टेप पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे। 3 स्टेप बघा, 3 स्टेप पिवळ्या रंगाचे मोती म्हणजे 3 चौकोन होणार आहे पिवळ्या रंगाचे। बघा ही पहिली स्टेप झाली, ठीक आहे। मी स्टेप म्हणते आहे म्हणजे चौकोन समजा त्याला। 3 स्टेप्स आपल्याला चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आहे। बघा ही पहिली स्टेप झाली। आता दुसरी करणार, त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत। बघा परत 2 पिवळ्या रंगाचे मोती आणि परत इथला हा चौकोन दुसऱ्या स्टेपचा। आडवी सुई काढायची, उभी नाही। परत तिसरी स्टेप, परत 2 मोती पिवळ्याच रंगाचे। बघा हे झाले। आता सुई आपण खाली काढून घेऊ, हा जो मोती आहे ना इथला त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे खाली। बघा 3 स्टेप घ्यायच्या होत्या आपल्याला। चौथ्या स्टेपला आपण लाल कलरचे मोती घेणार आहे। बघा 2 लाल कलरचे मोती घेतले मी आणि हा इथला चौकोन पूर्ण करायचा। बघा 2 लाल कलरचे मोती आपल्याला इथे ऍड करायचे। आता आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची। बघा ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढली आणि आता इथे एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा। तर सुरुवातीलाच लाल घ्यायचा आहे आणि मग पिवळा घ्यायचा आहे। बघा आणि आता या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि मग या आडव्या मोत्यातून आडवी काढायची। बघा अशा पद्धतीने। आता सुई खाली काढून घेऊ या मोत्यामध्ये। बघा हा पिवळा मोती आहे ना त्याच्यामध्ये पुढचा चौकोन पूर्ण करायला आपल्याला सुई खाली काढून घ्यायची असते। बघा आता इथून इथपर्यंत 3 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे। बघा 1 2 आणि 3। आता ते पूर्ण करून घ्यायचे आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते। 3 चौकोन पिवळ्या रंगाचे। बघा आता हे 3 झाले ना पूर्ण। आता इथून पण इथपर्यंत 3 पूर्ण करून घ्यायचे आहे। बघा 1 2 आणि 3। इथे पण 3 पिवळ्याच रंगाचे मोती येणार आहे आणि इथे जेव्हा करून आपण इथे एक मोती आपल्याला रेड कलरचा ऍड करायचा आहे। तो कसं करायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथून तर इथपर्यंत 3 चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहेत। बघा 3 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहे। आता इथे करताना कसं करायचं, एक पिवळा मोती घ्यायचा। बघा सुरुवातीलाच एक पिवळा आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा जो लाल मोती उभा त्याच्यातून सुई खाली काढून घ्यायची अशा पद्धतीने। बघा आणि मग या पिवळ्या मोत्यातून आडवी काढायची।
आणि आता सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे ना, हा लाल मोती त्याच्यात सुई काढून घ्यायची आहे. जिथे लाल मोती येतील तिथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि जिथे पिवळेच मोती आहे तिथे फक्त सांगणार आहे. आता इथे दोनही मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत. बघा, दोनही मोती लालच रंगाचे घेतले आहेत. बघा, आणि हा लाल मोती आहे ना आडवा, त्याच्यातून सुई आडवी काढायची. अशा पद्धतीने जशी ही तिरपी लाईन आली आहे ना, तशीच ही पण तिरपी होणार आहे. आता इथे एक लाल आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे. बघा, एक लाल आणि एक पिवळा. बघा, तो पण तिरपा उभा झाला त्याच्यावर. बघा, इथे तिरपी लाईन तयार झाली आहे. बघा, आता पुढे ह्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, ह्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घेतली. बघा, पुढे आता दोन चौकोन आपल्याला पिवळ्या रंगाचे करायचे आहे. त्याच्यासाठी दोन पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे. बघा, दोन चौकोन करायचे आहे पिवळ्या रंगाचे. हा इथे एक झाला. आता दुसरा, त्याच्यासाठी परत दोन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि हा झाला दुसरा चौकोन. बघा, दोन चौकोन करायचे होते ना आपल्याला, तर ते मी पूर्ण करून घेतले आहे. आता सुई वरती काढून घेऊ. हा जो लाल मोती आहे ना, त्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. आता पुढे दोन स्टेप आपल्याला लाल कलरचे मोती घ्यायचे आहे. बघा, दोन लाल मोती घ्यायचे. ही एक स्टेप झाली. आता परत दोन लाल मोती घ्यायचे आहेत दुसऱ्या स्टेपसाठी. बघा, हा दुसरा चौकोन म्हणजे दुसरी स्टेप. आता परत सुई वरती काढून घ्यायची त्या वरच्या उभ्या लाल मोत्यामध्ये. बघा, आता पुढे घेताना एक मोती पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे. बघा, एक मोती पिवळ्या कलरचा आणि एक मोती लाल रंगाचा. अशा पद्धतीने बघा, हा पिवळा मोती बघा. आता आपण सुई आडवी काढून घेऊ त्या पिवळ्या मोत्यातूनच. बघा, आता इथे आपल्याला लाल कलरचे मोती घ्यायचे आहे. दोन स्टेप आपल्याला लालच कलरचे मोती घ्यायचे आहे. दोन लाल मोती घेतले. बघा, आणि हा एक चौकोन पूर्ण झाला. आता परत वरती पण एक लाल मोत्याचा चौकोन येणार आहे. बघा, ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढायची आणि लालच मोती घ्यायचे आहे. बघा, हा झाला. हळूहळू आकार दिसतो आहे बघा. आता ह्या लाल मोत्यातून आडवी सुई काढून घ्यायची आणि पुढे आता वरतीपर्यंत सगळे पिवळ्याच रंगाचे मोती. बघा, 1 2 3 तीन स्टेप्स पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. मी ते घेऊन टाकते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा, 3 पूर्ण झाले हे. आता इथून परत 3 चौकोन तयार करायचे आहे. जसे आता हे 3 चौकोन पूर्ण केले ना, तसेच इथे परत 3 चौकोन पूर्ण करायचे. पिवळ्याच कलरचे करायचे आहेत आणि चौथ्या चौकोनाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर 3 चौकोन पूर्ण करून घ्या पिवळ्या कलरचे. बघा, 3 स्टेप झाल्या पूर्ण. 1 2 3. पिवळ्याच कलरचे होते म्हणून
आता इथे काय करायचं आहे, एक मोती लाल कलरचा घ्यायचा, चौथ्या स्टेपला बघा, एक मोती लाल आणि एक मोती पिवळा, चौथा चौकोन बघा. ही जी तिरपी लाईन आहे ना इथे, इथे पण तयार होणार. इथे बघा 1 2 3 4 बघा, 4 पिवळे मोती आहे ना. आता इथे 3 झालेले आहेत, अजून आपल्याला इकडे चौथा पण करायचा आहे. आता बघा ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची आणि खाली खाली बघा आता किती स्टेप्स करायचे आहेत, 1 2 2 स्टेप आपल्याला लाल मोती घ्यायचे आहे बघा, 2 स्टेप लाल मोती घ्यायचे आहे. दोरा ओढताना घट्ट ओढून घ्यायचा नेहमी, विण लूज व्हायला नको बघा. आता आपण सुई खाली काढून घेतलेली आहे. आता 2 मोती परत लाल रंगाचे घ्यायचे आहेत, 2 मोती लाल रंगाचे दुसऱ्या स्टेपला आपण घेणार आहे. हे घेतले 2 मोती. आता ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढून घेऊ आपण. आणि आता इथे बघा एक मोती परत एक लाल आणि एक पिवळा. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे पुढच्या चौकोनासाठी. आता सुई खाली काढून घेऊ. हा जो लाल मोती आहे त्याच्यामध्ये लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा. आणि इथे परत 2 लालच मोती घ्यायचे आहेत, 2 लाल कलरचे मोती बघा. आता ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची. आता परत इथे एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. आता सुरुवातीला लाल घ्यायचा आहे आणि मग पिवळा घ्यायचा आहे बघा पुढचा चौकोन बघा. आता सुई खाली काढून घेऊ. पिवळ्या मोत्यामध्ये हा जो खालचा पिवळा मोती आहे तिथे आपण सुई काढून घेणार आहे बघा. श्रीचा थोडासा भाग बाकी आहे आपल्याला, बघू शकताय तुम्ही. आता बघा ही आडवी लाईन आहे ना, ही इथे पण आपल्याला कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामुळे इथे दोनही मोती लालच रंगाची येणार आहेत बघा, 2 मोती लाल रंगाचे. यापूर्वी पण मी एक श्री तयार केलेला आहे, तो क्रॉस स्टिच मध्ये केलेला आहे, वेगळी पद्धत आहे ती. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकताय. मोत्याचा श्री शोधला आणि माझं चॅनलचं नाव टाकलं पुढे तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल. किंवा मी इथे कोपऱ्यामध्ये आय बटन देईल मोत्याचा श्री म्हणून, तुम्ही तो चेकआउट करू शकताय. तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर पोहोचाल. तो पण श्री तुम्ही ट्राय करा, तो पण छान आहे. सिंगल श्री बनवलेला आहे मी. आणि आता हा मी बनवणार आहे तो साध्या विणेत आहे आणि श्रीराम नाव एकत्र करणार आहे. तर कोणाला सेपरेट करायचं असेल तर सेपरेट पण करू शकताय बघा. हा इकडे आणि इकडे बरोबर आता हे समान झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसंच भाग बाकी आहे श्रीसाठी. आता बघा इथून खालपर्यंत परत पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. ठीक आहे, इथून सलग इथपर्यंत सगळे पिवळ्या रंगाचे मोती. आणि मग पुढची स्टेप मी तुम्हाला परत करून दाखवणार आहे बघा. इथले हे चौकोन पूर्ण केले. आता परत इथून इथपर्यंत चौकोन पूर्ण करायचे. किती करायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5 चौकोन पूर्ण करायचे. पिवळाच रंग घ्यायचे आहेत. 6व्या चौकोनाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथून तर इथपर्यंत 5 चौकोन पिवळाच रंगाचे करून घ्यायचे आहेत बघा. 5 चौकोन पूर्ण करून घेतले मी. आता पुढे आपल्याला एक मोती पिवळ्या कलरचा आणि एक लाल घ्यायचा आहे बघ. एक पिवळा आणि एक लाल.
आणि सुई ह्या लाल मोत्यात काढून घ्यायची आहे वरती. बघा, आता पुढे 2 स्टेप आपल्याला लालच मोती घ्यायचे आहेत. बघा, हा लाल मोती एक झाला. एक चौकोन म्हणजे आता दुसरा चौकोन लालच रंग घ्यायचा आहे 2. बघा, 2 आपण स्टेप्स घेतल्या. बघा, इथे श्रीचा आकार तुम्हाला दिसत असेल. आता फक्त एक इकडे लाईन बाकी आहे. बघा, आता सुई वरती फिरवून घेऊ आपण, इथे काढून घेऊ. आता इथे पिवळ्या रंगाचे मोती घेणार आहेत आपण. 3 स्टेप्स घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे मोती. ही एक स्टेप झाली. आता दुसरी. बघा, आता इथे हा एक येलो कलरचा चौकोन करून झाला. आता वरती परत एक आपल्याला चौकोन करायचा आहे. येलो कलरचे मोती घ्यायचे आहेत 2. बघा, ह्या लाल मोत्यामध्ये मी सुई वरती काढून घेते. बघा, लाल मोत्यात सुई काढून घेतल्यानंतर पुढे 2 मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे. आता बघा, ह्या पिवळ्या मोत्यातून मी सुई आडवी काढणार आहे. बघा, आडवी काढून घेतली मी. ह्या उभ्या मोत्यातून सरळ वरती नाही काढली. आता इथे घेताना एक मोती लाल घ्यायचा आहे आपल्याला. एक मोती लाल घ्यायचं सुरुवातीलाच आणि मग एक पिवळ्या रंगाचा घ्यायचा. आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या बाजूने खाली सुई काढून घ्यायची आहे. बघ, आणि असं चौकोन तयार करायचं. आता सुई परत फिरवून घ्यायची आणि पुढच्या चौकोनासाठी हा जो पिवळा मोती आहे ना, त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे. असं नेहमी सुई फिरवून घ्यायची, म्हणजे दोरा सरळ कुठे दिसणार नाही आणि आपली कलाकृती पण एकदम छान दिसेल. फिनिशिंग छान येईल त्याची. बघा, इथेच फक्त आपल्याला एक रेड कलरचा मोती यूज करायचा होता. आता इथून सलग इथपर्यंत सगळे येलो कलरचेच मोती घ्यायचे आहे. बघा, 1 2 3 4 चौकोन येलो कलरचे तयार होणार आहेत. ते मी पूर्ण करून घेते आणि पुढच्या स्टेपला तुम्हाला करून दाखवते. बघा, इथपर्यंत मी पूर्ण करून घेतलेला आहे. आता आपल्याला परत पुढच्या स्टेपला सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला आपण घेणार 3 मोती. नेहमी सुरुवात करताना आपल्याला 3 मोती घ्यायला लागतात. बघा, हा झाला एक चौकोन. आता सुई फिरवून घ्यायची आणि हा इथला खालचा मोती त्याच्यात सुई काढून घ्यायची आहे.
बघा आता याच्यात सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढे किती चौकोन पिवळे करायचे मी तुम्हाला सांगते. एकच चौकोन घ्यायचा आहे पुढे आपल्याला, म्हणजे ह्या लाईन मध्ये पिवळ्या रंगाचे फक्त 2 चौकोन करायचे आहे सुरुवातीचे. बघा हे झाले 2 चौकोन. आता बघा आता सलग इथून तर खालपर्यंत सगळे आपल्याला लाल मोत्यांचाच वापर करायचा आहे. सगळे लालच मोती घ्यायचे आहेत आपल्याला. मी तुम्हाला सुरुवात करून देते आणि मग पुढे सांगते किती चौकोन तुम्हाला लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत. बघा 2 लाल कलरचे मोती घेतलेत मी. हा तिसरा चौकोन आपण तयार केला. बघा तिसऱ्या चौकोनाला आपण घेतलेत लाल मोती. आता सुई खाली काढून घेऊ. ह्या पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढून घेऊ आपण. आता सलग इथून ते इथपर्यंत आपल्याला सगळे लाल कलरचेच मोती घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला चौकोन सांगते किती चौकोन तुम्हाला लालच कलरचे मोती घ्यायचे आहेत ते. 10 चौकोनांपर्यंत लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत. बघा हे जे शेजारचे मोती आहे ना ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघा हा 10वा मोती आहे आणि तो एक्झॅक्ट ह्या लाल मोत्याच्या समोर आहे. बरोबर ह्या लाल मोत्याच्या समोर इथपर्यंत सगळे आपल्याला लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि मग तिथून पुढे मी तुम्हाला कसे मोती घ्यायचे आहे मी तुम्हाला सांगतेच. 10 चौकोन आपल्याला लाल कलरचेच मोती घ्यायचे आहेत. ते मी करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. बघा इथून ते इथपर्यंत आपण सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे. बघा हा जो पॉइंट आहे ना इथला, हा रेड कलरचा आपण मोती घेतला आहे तो. तर त्याच्या पुढे बघा हे 3 कलरचे पिवळे मोती आहेत. 1 2 आणि 3. ठीक आहे. त्याच्या पुढे हे 2 मोती आणि त्याच्या खालचा हा मोती आहे. तर मग इथे घेताना आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे सुरुवातीला आणि परत एक लाल मोत्याचा यूज करायचा आहे. बघा मोजून घ्या हे किती मोती घेतले आहेत मी रेड कलरचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 11 मोती झाले आहेत आणि हा होणार आहे 12वा मोती. म्हणजे लाल कलरचे मोती 12 झाले पाहिजेत. बघा अशा पद्धतीने हे इथून ते इथपर्यंत हे रेड कलरचे मोती 12 झाले पाहिजेत. आणि इथे वरती 2 पिवळ्या कलरचे आहेत आणि खाली पण 2च पिवळ्या कलरचे येणार आहेत. बघा आता खाली 2 चौकोन पिवळ्या कलरचे होणार आहेत. जसे वरती 2 झालेत तसे खाली पण 2 होणार आहेत. आणि इथून ते इथपर्यंत सगळे आपण लाल मोती घेतलेले आहेत. तर आता हे 2 मी पूर्ण करून घेते आणि त्याच्या पुढचाही चौकोन तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरची स्टेप मी तुम्हाला करून दाखवते. बघा इथे मी पुढच्या लाईनला पण सुरुवात केलेली आहे. इथे पिवळ्या कलरचा चौकोन घ्यायचा असतो. ठीक आहे. त्याच्यावरती पण आपण एक पिवळ्या कलरचा चौकोन तयार करणार आहे. बघा हा झाला पिवळ्या कलरचा एक चौकोन. आता सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे ना त्या लाल मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. पुढे लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची. बघा आता इथे घ्यायचा आहे आपल्याला एक लाल मोती आणि एक येलो कलरचा मोती. बघा पुढचा चौकोन आपण त्याच्यामध्ये एक रेड कलर आणि एक येलो कलरचा मोती घेतला. बघा अशा पद्धतीने. आता वरती पण आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. बघा एक लाल एक पिवळा, एक लाल एक पिवळा असंच पद्धतीने आपल्याला वरतीपर्यंत घ्यायचं आहे. तर कितपर्यंत घ्यायचं मी तुम्हाला सांगतेच. बघा आता सुरुवातीला एक येलो आणि मग एक रेड कलरचा मोती. बघा वरच्या मोत्यातून सुई खाली काढली मी आणि या
आडव्या मोत्यातून, रेड कलरच्या आडव्या मोत्यातून आडवी. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन पूर्ण करायची आहे. जशी आपण ही केली ना, ही आणि ही, तशीच ही पण करायची आहे. तर आता परत सुई वरती काढून घ्यायची. बघा ह्या मोत्यातून सुई वरती काढायची आहे. बघा आता पुढे हे 8 चौकोन तुम्हाला अशाच पद्धतीने करायचे आहे. म्हणजे कसे, इथे एक लाल मोती येईल आणि इकडे एक पिवळा मोती, इथे एक लाल मोती, इकडे एक पिवळा मोती. अशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत ही लाईन पूर्ण करायची. 6 चौकोन करायचे आहेत. बघा 6 चौकोन, हे 2 कलर सोडून द्यायचे. 6 चौकोन, 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन करून घ्या. आणि त्याच्या पुढचा 7वा चौकोन मी तुम्हाला करून दाखवेल. रिपीट प्रोसेस आहे म्हणून मी करून दाखवणार नाहीये. मी तुम्हाला फक्त सांगते आहे, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. प्रत्येक वेळी एक लाल मोती एक पिवळा मोतीच घ्यायचा आहे. पण फक्त एकदा सुरुवातीला लाल येईल मग पिवळा येईल, कधी पिवळा आधी येईल मग नंतर लाल येईल. आता बघा फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. दोरा वरतून निघालेला आहे ना, ह्या वरच्या मोत्यातून वरती, तर तेव्हा लाल मोती सुरुवातीला मग पिवळा मोती. आणि जेव्हा आडवा निघेल ना, ह्या सपोज ह्या रेड मोत्यातून आडवा निघाला असता मोती सुई, तर सुरुवातीलाच आपण येलो घेतला असता आणि मग रेड. अशा पद्धतीने तुम्हाला हे कलर अल्टरनेट करून घ्यायचे आहेत. 6 चौकोन तुम्हाला करून घ्यायचे आहेत. 7वा चौकोन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा सांगितल्याप्रमाणे 6 चौकोन मी पण पूर्ण करून घेतलेले आहेत. आता बघा 7व्या चौकोनाला पण तसंच करायचं आहे. पण तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं 6 चौकोन तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. आणि मग आता पुढे बघा परत एक सुरुवातीला लाल मोती आणि मग एक पिवळा मोती घ्यायचा आहे. हा 7वा चौकोन चालू आहे. बघा 7वा चौकोन पण तसंच करायचा होता. बघा अशा पद्धतीने हा जो इथला पॉइंट आहे ना, बघा हे पिवळे मोती, त्याच्यावर जे हे 3 चौकोन, त्याच्या समोरचा एक्झॅक्ट हा चौकोन, तो त्याच्यावरती करताना आपल्याला रेड कलरचेच दोनही मोती रेड कलरचेच घ्यायचे आहेत. बघा हा 8वा चौकोन, दोनही मोती रेड कलरचेच घेतले आहेत मी. बघा आता सुई आडवी काढून घ्यायची आहे. आता सुई पुढच्या लाल मोत्यात काढून घ्यायची, पुढच्या चौकोनाला. बघा पुढे आता एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक लाल आणि मग एक पिवळा घ्यायचा. बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता सुई वरती काढून घेते मी. या आडव्या मोत्यातून आडवी काढायची आहे. बघा आडव्या मोत्यातून आडवी काढली मी, सरळ नाही घेतली. आता पुढे दोनही मोती लाल कलरचेच घ्यायचे आहेत. बघा आता सुई या पिवळ्या मोत्यात काढून घ्यायची. हा जो वरचा पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यात सुई आपल्याला काढून घ्यायची आहे पुढे. बघा आता इथं 2 मोती घेऊन झाले लाल कलरचे. आता पुढच्या स्टेपला बघा, सुरुवातीला एक पिवळा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. बघा सुरुवातीला एक पिवळा आणि एक लाल, मग बघा ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढून मग ह्या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने ही तिरकी लाईन आपल्याला करायची आहे इथे. आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आडवी काढायची आणि पुढे 2 मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत. बघा 2 मोती पिवळ्या रंगाचे घेतलेत मी.
सुई आडवी काढून घ्यायची आणि परत या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे। बघा हे तिरपे मोती बघा मोजा 1 2 3 4 4 तिरपे मोती झाले आहेत। आपल्याला इथे 5 मोती लावायचे आहेत, तिरपेच आले पाहिजे। तर त्यासाठी आता आपल्याला इथे 2 मोती पिवळ्या रंगाचे आणि 1 मोती लाल रंगाचा घ्यावा लागणार आहे। बघा पुढे 2 पिवळे मोती आणि 1 लाल मोती, असे मोती घ्यायचे आणि सुई पुन्हा एकदा ह्याच मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे। बघा आता इथे हे 5 मोती बरोबर आले आहेत एका लाईनीमध्ये, 1 2 3 4 आणि 5। आता सुई आपण खाली काढून घेऊ। बघा हा जो मोती आहे ना रेड कलरचा इथे खाली, त्याच्यामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता पुढे परत 2 मोती लाल रंगाचेच घ्यायचेत। बघा 2 मोती लाल रंगाचे घेतले आणि हा दुसरा चौकोन आपण पूर्ण केला। बघा अशा पद्धतीने ही तिरकी लाईन बघा इथे अशी। आता ह्या लाल मोत्यातून सुई आडवी काढायची, आडवी काढायची, उभी काढायची नाही। आता पुढे 1 मोती लाल आणि 1 मोती पिवळा, सुरुवातीलाच लाल आणि मग 1 पिवळा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आता सुई फिरवून घ्यायची खाली। हा जो पिवळा मोती आहे ना, हा उभा पिवळा मोती, त्या पिवळ्या मोत्यात आपल्याला सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे। बघा मी इथे ह्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे। आता पुढे घेताना आपल्याला काय करायचं आहे, आता 1 पिवळा मोती आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे। तर सुरुवातीला लाल घेणार आपण, लाल घेणार आणि मग पिवळा घेणार आहे। असे 2 मोती घ्यायचे। बघा हा पिवळा मोती, त्याच्यातून सुई आडवी काढली आणि उभ्या मोत्यातून खाली काढून घेतली आणि परत ह्या आडव्या लाल मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे। बघा आडव्या मोत्यातून आडवी काढून घेतलेली आहे। खाली परत 2 मोती लाल रंगाचेच घ्यायचे आहेत, 2 मोती लाल रंगाचेच। बघा या लाल मोत्यातून सुई वरती काढते मी आणि मग ह्या आडव्या लाल मोत्यातून आडवी काढते। परत सुई खाली फिरवून घ्यायची आहे। हा जो लाल मोती पिवळा मोती आहे त्याच्यामध्ये सुई आपल्याला खाली काढून घ्यायची आहे। आता पुढे 2 लाल मोती 2 पिवळे मोती, बघा 2 पिवळे मोती घेतले आणि इथे हे पिवळे मोती आपण ऍड केलेले आहेत। आता सलग खालपर्यंत आपल्याला सगळे पिवळे मोती घ्यायचे आहेत। सगळे पिवळ्या रंगाचे मोती आपण घेणार आहेत। बघा सुई आडवी काढून घेतली आहे, आडवीच काढायची, उभी नाही काढायची। ठीक आहे। आता सलग इथून तर इथपर्यंत सगळे मोती तुम्हाला पिवळ्या कलरचेच घ्यायचे आहे। एकदम इथपर्यंत सगळे मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहेत आणि इथून करून झाल्यानंतर पुढच्या स्टेपला पण सुरुवात करून घ्यायची आहे पिवळ्या रंगाच्या चौकोनाने। ते मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला करून दाखवते। बघा इथून मी पुढच्या स्टेपला सुरुवात करून घेतलेली आहे। इथून तर सलग इथपर्यंत सगळे पिवळेच कलरचे मोती घ्यायचे होते। तर आता इथून पुढे बघा, आता हा एक पहिला चौकोन करून झाला पिवळाच कलरचा। आता याच्यावरती पण आपण एक पिवळा कलरचा चौकोन तयार करणार आहे। त्यासाठी 2 मोती घेतले पिवळ्या कलरचे आणि हा दुसरा चौकोन
बघा हा दुसरा चौकोन पूर्ण झाला. आता सुई वरती काढून घ्यायची आहे वरच्या मोत्यामध्ये. वरच्या चौकोनासाठी आपण वरती सुई काढून घेतलेली आहे बघा. आता इथे 2 मोती लाल कलरचे घ्यायचे आहे बघा. 2 मोती लाल कलरचे. तिसरा चौकोन आपण बघा लाल कलरचा बघा. आता या आडव्या मोत्यातून, उभ्या नाही, आडव्या मोत्यातून सुई आडवी काढायची आणि परत 2 लाल मोती घ्यायचे. 2 लाल मोती बघा. पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढली मी आणि मग आडव्या मोत्यातून आडवी काढायची. आता सुई परत फिरवून घ्यायची. पुढचा उभा मोती पिवळ्या कलरचा बघा. हा इथला पिवळा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता बघा सलग इथे पण आपल्याला सगळे मोती लाल कलरचे यूज करायचे आहे. तर मी तुम्हाला मोजून सांगते किती चौकोन तुम्हाला लाल कलरचे मोती घ्यायचे आहे बघा. हे तर करून दाखवले मी तुम्हाला, तर इथून मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 चौकोन तुम्हाला रेड कलरचेच मोती यूज करायचे आहे. 10 चौकोन. 10 चौकोन करून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगणार आहे. इथून सलग इथपर्यंत बघा हा मोती, हा इथला हा मोती, याच्यापर्यंत सगळे मोती लाल कलरचेच घ्यायचे आहेत बघा. सलग 10 चौकोन मी इथं पूर्ण करून घेतलेले आहे आणि इथे पण हे आपलं पूर्ण झालेलं आहे बघा. आता इथून 2 स्टेप्स आपल्याला पिवळ्या कलरचेच मोती घ्यायचे आहे बघा. इथे 2 मोती आणि इथे 2 मोती, 2 चौकोन पिवळ्या रंगाचे करायचे आहे आणि पुढच्या स्टेपसाठी पण एक पिवळा चौकोन करून ठेवायचा आहे एक्स्ट्राचा. आता मी तो करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप सांगते बघा. पुढच्या स्टेपला सुरुवात केली आहे मी. पुढच्या लाईनसाठीचा चौकोन मी बनवून घेतला आहे. पिवळ्याच कलरचा बनवायचा होता. आता खाली पण आपल्याला 2 पिवळ्याच कलरचे मोती घ्यायचे आहे. आपला श्री ऑलमोस्ट तयार झालेला आहे. 2-3 स्टेप्स फक्त बाकी आहेत बघा. या पिवळ्या मोत्यातून आडवी सुई काढून घ्यायची आणि खाली आता एक मोती आपल्याला लाल घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा घेणार आणि मग लाल घेणार बघा. बघा हा जो आपण इथे वेलांटीचा भाग केलेला आहे बघा, इथून इथपर्यंत तर असा सेम इकडे आलेला आहे बघा. हे 5 मोती आहे. इथे पण हे 5 मोती कंप्लीट झालेले आहे. आता सुई परत खाली फिरवून घेऊ आपण. हा जो उभा मोती आहे ना लाल कलरचा, त्याच्यामध्ये बघा. आता पुढे आपल्याला एक मोती लाल एक मोती पिवळा असाच घ्यायचा आहे बघा. सुरुवातीला लाल घेणार आणि मग एक पिवळा घेणार. बघा अशा पद्धतीने. आता ह्या आडव्या मोत्यातून सुई आडवी काढून घ्यायची बघा. हळूहळू तुम्हाला याचा आकार दिसत असेल. पुढे पण आपल्याला 2 मोती आता लाल कलरचेच घ्यायचे आहेत. 2 मोती लाल कलरचे बघा. आता सुई आपण खाली काढून घेऊ. बघा श्रीची विलांटी तयार झालेली आहे आपली आणि ही रेष, ही इथली रेष आहे. आणि आता इथे शेवटची स्टेप आपली बाकी आहे. तर त्या शेवटच्या स्टेपला काय करायचं आहे, तर आता प्रत्येक वेळी आपल्याला एक लाल मोती आणि एक पिवळा मोती अशा प्रमाणे मोती घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा आता मी इथे सुरुवातीला
एक येलो मोती आणि मग एक रेड मोती घेतला ना. बघा, लाल मोती आतल्या बाजूने यायला हवा आणि पिवळा मोती बाहेरच्या बाजूने. बघा, या बाजूने आला पिवळा मोती. ठीक आहे. आता इथून सुई खाली निघाली होती लाल मोत्यातून, म्हणून सुरुवातीला आपण लाल मोती घेतला आणि मग पिवळा घेतला. आता बघा, सुई आडवी निघालेली आहे लाल मोत्यातून. आता घेताना आपल्याला सुरुवातीलाच पिवळा मोती घ्यायचा आहे आणि मग लाल मोती घ्यायचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. दोरा कुठल्या बाजूने निघाल्यावर कुठला मोती आधी घ्यायचा, म्हणजे तुम्हाला कलर चुकणार नाही तुमचा. बघा, आता सुई खालच्या दिशेने खाली काढून घेणार आहे मी. तर आता इथे घेताना कसा सुरुवातीला लाल मोती घ्यायचा आणि मग पिवळा मोती. म्हणजे बाहेरून पिवळे मोती आले पाहिजे, मधून सगळे लाल मोती. इथून तर इथपर्यंत सगळे लाल मोती, इथून तर इथपर्यंत सगळे पिवळे मोती. मग आता इथून तर इथपर्यंत तुम्हाला सगळं पूर्ण करून घ्यायचं आहे. बघा, हा मोती सांगते मी तुम्हाला, हा शेवटचा, ह्या लाल मोत्याच्या वरचा 2 नंबरचा मोती. इथून तर इथपर्यंत सलग तुम्हाला पिवळा आणि लाल मोती घ्यायचा आहे आणि हे चौकोन पूर्ण करायचे आहे. आणि प्रयत्न करायचा लाल मोती सगळे इकडनं आले पाहिजे, पिवळे मोती सगळे बाहेरच्या बाजूने. आता मी पूर्ण करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला करून दाखवते. बघा, इथपर्यंत आलेली आहे मी. हा 2 नंबरचा मोती बघा इथे बाकी आहे. इथून मी तुम्हाला करून दाखवते. सेम आहे, एक पिवळा आणि एक लाल मोती. आता परत हे इथे पिवळा आणि एक लाल मोती घेते मी. बघा, हा झाला पूर्ण. बघा, इथे ही रेष पूर्ण झालेली आहे. बघा, दोनही श्री अक्षर पूर्ण झालेलं आहे, आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता इथे खाली पिवळाच रंगाचे चौकोन बनवायचे आहे. म्हणून हा शेवटचा चौकोन मी तुम्हाला करून दाखवला. बघा, आता इथून तर इथपर्यंत तुम्हाला पिवळ्याच कलरचे मोती घ्यायचे आहे. 3 स्टेप्स बघा, 1, 2 आणि 3. 3 स्टेप्स पिवळ्या कलरचे मोती आणि पुढच्या लाईन साठीचा एक चौकोन एक्स्ट्राचा करून घ्यायचा. तो मी करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते. बघा, इथून आता हे आपलं श्री अक्षर पूर्ण झालेलं आहे. आता आपला फक्त राम शब्द राहिलेला आहे फक्त. तर आता बघा, इथं मी चौकोन करून घेतलेला आहे. आता सलग इथून इथपर्यंत सगळे मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे. इथून तर इथपर्यंत पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि परत असं चौकोन तिथे पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि मग राम शब्दाला सुरुवात कुठून करायची मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. इथून तर सलग इथपर्यंत ही पट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. बघा, एवढी लाईन पूर्ण झालेली आहे, बघून घ्या. बघा, हा श्री शब्द आपला पूर्ण झालेला आहे. आता बघा, इथून आहे ना आपण इथे ही जी इथे रेष आहे ना, या रेषेच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला राम शब्दाची सुरुवात करायची आहे आणि तिथूनच रेषेला पण सुरुवात करायची आहे. तर बघा, आता इथून 1, 2, 3 चौकोन पिवळ्या रंगाचे करायचे आहे. बघा, हा सोडून सांगते आहे, हा धरून केला तर चौथ्या 4 चौकोन करायचे. 1, 2, 3 आणि 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करायचे आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला एक मोती रेड कलरचा यूज करायचा आहे. तो कुठे यूज करायचा मी तुम्हाला दाखवतेच. बघा, 4 चौकोन मी तयार केले पिवळ्याच रंगाचे. बघा, 1, 2, 3 आणि 4 चौकोन पिवळ्या रंगाचे करून झाल्यानंतर आपल्याला 5व्या चौकोनाला सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आणि मग एक पिवळा मोती घ्यायचा आहे. राम शब्दाच्या सुरुवात करण्यासाठी जी रेष आहे त्याच्यासाठी सुरुवात करण्यासाठी आपण इथे एक रेड कलरचा मोती घेतो आहे. बघा, एक्झॅक्ट ह्या रेषेसमोर बघा हा मोती आलेला आहे. आणि आता सुई खाली काढून घेऊ आपण. बघा, फक्त ह्या लाईन मध्ये एकच लाल कलरचा मोती आपल्याला यूज करायचा होता. बघा, आता सलग इथून इथपर्यंत खालपर्यंत सगळे पिवळ्याच रंगाचे मोती घ्यायचे आहेत. सगळे चौकोन पिवळ्याच रंगाचे येणार आणि
पुढच्या लाईनसाठी पण एक सुरुवात करून घ्यायची आहे, जशी आपण नेहमी करतो आहे तशी. इथून तर इथपर्यंत पिवळे मोती आणि पुढच्या चौकोनाला सुरुवात करून घ्यायची आहे. बघा मी इथून इथपर्यंत पूर्ण करून घेतलेला आहे. आता एवढा फक्त इथून तर इथपर्यंतच शिकवायला मला व्हिडिओसाठी ह्याच श्रीसाठी फक्त 1.5-2 तास माझ्या मते व्हिडिओ होईल तयार. तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवणार आहे आणि राम शब्दासाठी आपण पुढच्या भागात शिकू कसं करायचा राम शब्द. हा बराच वेळ लागतो ह्या नामांच्या पट्ट्या करायला. आता व्हिडिओसाठी जरी मला 2 तासच्या आसपास लागतील, पण मला त्याच्यामध्ये 4-5 तास द्यावे लागतात, तेव्हा जाऊन हे तयार होतं आहे. तर आता हे श्री शब्द आपला पूर्ण झालेला आहे. राम शब्दासाठी आपण नंतर सुरुवात करू. तर आणि या श्री व्हिडिओच्या नंतर तुम्हाला लगेचच 4 वाजता राम शब्दाचा व्हिडिओ भेटेल. म्हणजे तुम्हाला जास्त वेट करायची गरज नाही आहे. हा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर 4 वाजता 4:05 राम शब्दाचा पण व्हिडिओ मी लगेचच पब्लिक करणार आहे. तर तो पण तुम्हाला लगेच बघायला भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर राम शब्द जेव्हा येईल त्याचं पण नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तर त्याच्यासाठी बेल आयकन क्लिक करून ठेवा. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.